बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल परवाचं मुंबईच्या पवईतलं ते प्रकरण आपण सर्वांनी पाहिलं असाल. रोहित आर्याचं 16-17 लहान मुलांना पोलीस ठेवलं गेलं, पोलिसांकडनं एन्काउंटर झालं, छातीत गोळ्या घातल्या गेल्या, त्याचा मृत्यू झाला. प्रकरण काय होतं हे कळलंच नाही. नेमकं त्याच्याकडनं त्याची बाजू काय होती ही कळलीच नाही. जे काही असेल ते, जितकं वरवर आपल्याला हे प्रकरण दिसतं तितकं हे प्रकरण सोपं नाहीये. कोण कोण याच्यामध्ये गुंतणार होतं, कोणाकोणाचे याच्यामध्ये हात होते, याच्यामध्ये नेमकं काय धागेदोरे होते, काही कळायला मार्गच उरला नाही. माणसाबरोबर त्या सगळ्या गोष्टी एक गूढ संशय तसाच ठेवून निघून गेल्या. असो, ते मागे बदलापूर प्रकरण आपण पाहिलं होतं. त्याही वेळेत असाच एक एन्काउंटर घडला होता. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, त्याने त्या कड्या तोडल्या, काय काय ते प्रकरण आपण ऐकलं आपण, आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला वगैरे सगळं आपण पाहिलं. आणि त्यानंतर मग स्वयंरक्षणार्थ त्याच्यावर फायरिंग झाली आणि त्याचा मृत्यू झाला आणि अनेक गोष्टी गूढ राहिल्या. हे कालचं मुंबईतलं प्रकरण हे अगदी त्याचाच मला पार्ट 2 वाटतो. म्हणजे बघा ना, हा मला एक समाज व्यवस्थेचा बळी वाटतो. समाज व्यवस्था म्हणण्यापेक्षा समाजातल्या लाडक्या योजनांचा मला हा जास्त बळी वाटतो. आज कित्येक ठेकेदारांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. जे ठेकेदार शासनाची कामं घेत असतात आणि त्यासाठी ठेकेदार पैसा खर्च करत असतात, त्या ठेकेदारांना त्यांची बिलं मिळत नाहीत. हा आरोप आहे त्यांच्याकडनं. मला वाटतं काल परवामध्ये एक आत्महत्या सुद्धा झाली होती. ठेकेदाराने आत्महत्या केली होती. अनेक प्रकरण आहेत अशी, त्याच्यावर मी आता जात नाही, व्हिडिओ मोठा होईल. पण काही गोष्टी इथे प्रकर्षाने नमूद कराव्या लागतील. त्या माणसाचा जो काही उद्दिष्ट असेल, त्या माणसाचं जे काही म्हणणं असेल, तो काही आतंकवादी नव्हता, तो काही अपराधी नव्हता, सराईत गुन्हेगार नव्हता, चोर भुरटा काही नव्हता. तो शासनाच्या काही योजनांवर काम करत होता. बघायला गेलं तर ज्याला आपण मनोरुग्ण वगैरे शासनाने ठरवलं असेल, कुणी काही ठरवलं असेल, हा मनोरुग्ण शासनाच्या योजनांवर आला कसा, हा सगळ्यात पहिला एक क्वेश्चन मार्क आहे. हा मनोरुग्ण आहे ना, ह्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं, हा आला कसा त्या योजनांवर. अगदी देशाच्या पंतप्रधानांनी त्याची तारीफ करावी, दीपक केसरकरांनी त्याची तारीफ करावी, किंवा इतर कोणी मंत्र्यांनी त्याची तारीफ करावी, इथपर्यंत हा माणूस होता. मग तो मनोरुग्ण कसा, हा पहिला प्रश्न. म्हणजे विचार करा, ह्या माणसाने स्वच्छतेसारख्या मोहिमा राबवल्या, अनेक कार्यक्रम घेतले, शासकीय कार्यक्रम घेतले, याच्या कार्यक्रमांना कित्येक शासकीय नेते मंत्री उपस्थित राहिले. हा माणूस मनोरुग्ण कसा झाला, मनोरुग्णापर्यंत हा गेला कसा, हा सुद्धा इतिहास समजून घ्यावा लागेलच की. त्या माणसाने जे काही केलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समाजासमोर आणण्यासाठी जर मार्गच उरला नाही काही, तर हे टोकाचं पाऊल उचललं. ह्या टोकाच्या पावलाला कदापि समर्थन नाही. लहान मुलांना बंदी बनवून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, बंदूक म्हणजे तशी बंदूक नाही, ती म्हण सांगतोय मी तुम्हाला, कारण त्याच्याकडे बंदूकच नव्हती मुळात. हे पोलिसांनी स्वतः सांगितलं असेल कदाचित. छर्र्याची बंदूक होती, एअरगन होती, हा पोलिसांच्या प्रक्रियेचा भाग, पण त्याच्याकडे असं वेपन नव्हतं. मग लहान मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या मागण्या जर मान्य करायच्या असतील, तर हा मार्ग कदापि योग्य नाही, हा मार्ग चुकीचाच. किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ काढून सरकारला किंवा पोलिसांना धमकावणं, हा सुद्धा दुसरा मार्ग, हा सुद्धा योग्य नाही. त्या माणसाची चूक झाली. मी पहिली चूक सांगितली, दुसरीही चूक सांगितली. सरकारला पोलिसांना ओलीस धरणं किंवा असे व्हिडिओ काढणं किंवा लहान मुलांना ओलीस धरणं, हे 2 चुका. पण त्याची तिसरी सुद्धा एक चूक झाली, ती तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हायची. त्याची तिसरी चूक नेमकी काय होती तुम्हाला कळत असेल, माझ्या ह्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळत असेल त्याची तिसरी चूक काय होती, ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. आता ह्या प्रकारावर मी येतो. म्हणजे बघा ना, आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो याच्यामध्ये. ज्या अधिकाऱ्यांनी, म्हणजे आता मला ह्या सगळ्यावर बोलायचं मी टाळत होतो, पण ज्या वेळेस मी पाहिलं एक वयस्कर आजीबाई त्याच्यावर बोलून जात आहेत, लहान मुलं अगदी अस्खलित ते डायलॉग सारखं बोलून जात आहेत. त्यानंतर त्याचाच एक सहकारी रोहन मला वाटतं अहिरे नावाचा एक सहकारी, काल त्याची मी एक मुलाखत बघितली TV9 मराठीवर. त्याची जवळपास 28 मिनिटांची मुलाखत, हा तसा त्याचा मला वाटतं
हात त्याने असा गळ्यात घातलेला आहे आणि त्या अवस्थेत त्याची ती मुलाखत आहे. ज्यावेळेस ही आय विटनेस असलेली माणसं ज्यावेळेस अशी खुल्यामध्ये मतप्रदर्शन करतायत, म्हणजे पोलीस प्रक्रियेचा अजून तपासाचा हा भाग असताना यांनी किती शांत राहायला पाहिजे होतं, काय गोष्टी बाहेर बोलायच्यात नाही बोलायच्यात, पोलिसांकडे इन्स्ट्रक्शन असायला हव्या होत्या, पण जे काही असेल ते ज्यावेळेस ही माणसं अशी खुल्यामध्ये व्यक्त होतात त्यावेळेस आपल्याला सुद्धा व्यक्त होणं गरजेचं आहे. या भागाची दुसरी बाजू, जी काळी बाजू असेल कदाचित, तिचा सुद्धा पोलिसांकडनं तपास व्हावा, हीच आपली एक माफक अपेक्षा आहे. या सगळ्यामध्ये तपास हा निष्पक्ष व्हावा आणि पारदर्शी व्हावा. ज्यावेळेस तो रोहन, त्याचा जो सहकारी, जवळपास 13 वर्ष त्याच्यासोबत घातला हा सहकारी, ज्यावेळेस तिथे काही मुद्दे मांडतो त्या 27 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, त्या मुद्द्यांमधनं मी काही सिलेक्टेड मुद्दे तुम्हा सर्वांसमोर घेतो. एकाच 27 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हा माणूस स्वतःच किती वेगवेगळ्या अँगलने बोलतो हे मला तुम्हा सर्वांसमोर दाखवायचंय. सगळ्यात पहिली गोष्ट, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या. आपण नितीन चंद्रकांत देसाई, एक मराठी, असेच तुम्ही पाहिलं असेल त्यांचा एनडी स्टुडिओ वगैरे, त्यावेळेस त्या लोन पायी, त्या कर्जापायी त्यांनी सुद्धा काय पाऊल उचललं हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आज हा सुद्धा एक होतकरू मराठी तरुण, आज याची सुद्धा काय अवस्था झाली आहे तुम्ही सर्वजण पाहताय. अगदी कित्येक 16 दिवस उपोषणाला बसला. हा आंदोलन करतोय, नेत्यांच्या विरोधात आंदोलन करतोय. तो म्हणतोय माझ्या काही मागण्या आहेत, मला काही बोलायचंय. हे जर बोलणं ऐकलंच जात नसेल, म्हणजे विचार करा भविष्यामध्ये आता हाच एक पर्याय राहिला आहे का, हे बोलणं का ऐकलं गेलं नाही. इतके दिवस जर हे बोलणं ऐकलं गेलं असतं कदाचित ही वेळ टाळता आली असती, ही वेळ नसती आली. त्याचाही जीव वाचला असता, हे सारं प्रकरण घडलं नसतं. त्याच्या पत्नीचा एक जुना व्हिडिओ आहे, ज्यावेळेस तो उपोषण करून त्याची प्रकृती अत्यंत खराब होती, अगदी जगतोय की मरतोय अशी परिस्थिती होती, त्यावेळेस त्या पत्नीचा हा व्हिडिओ पहा, ती काय म्हणते. रोहित आर्याच्या पत्नीचा आंदोलनादरम्यानचा एक जुना व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. रोहित आर्याची प्रकृती खालावल्यानं पत्नीला अश्रू अनावर झालेले होते. उपचारासाठी रुग्णवाहिकेतून घेऊन जातानाचा हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे. उपचार घ्या, नंतर काय कंटाळले किती करू मी, किती बात केली मला माहिती. पण माणूस जगला पाहिजे. सरकार कसलं बी असू द्या, माणूस जगू द्या. शेवटी तुम्हाला सुख मिळालं पाहिजे, त्यांना सुख मिळालं पाहिजे. माणसाच्या जीवापेक्षा काही नाहीये. वाईट अवस्था. या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी स्पष्टपणे म्हणते ते जगण्यापेक्षा त्याला त्याचं मरण, त्याची मुक्ती करून देईल. त्याची अवस्था तुम्ही पहा, त्याला मरू द्या, ही त्याची पत्नी उद्वेगाने म्हणते. ही अशी माणसं खरंच टेररिस्ट पदापर्यंत जातात, त्यांना आपण टेररिस्ट घोषित करतो. म्हणजे तो कसाब सारखा, तो मुंबईमध्ये हत्याकांड घडवलेला तो माणूस सुद्धा अगदी कोर्टांपर्यंत पोहोचतो, पण ह्याच्या छातीत गोळ्या घुसल्या जातात. मला ह्या सर्व गोष्टींवर बोलणं बंधनकारक वाटतं. बघा ना, त्याचा मित्र, स्वतः 13 वर्षांचा त्याचा मित्र ज्यावेळेस काही गोष्टींचा उल्लेख करतो, एक पहिला प्रसंग तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. पहिला प्रसंग असा आहे, तो म्हणतो त्याने मला पेट्रोल आणि मला वाटतं पेट्रोल आणि फटाके आणायला सांगितले. आता त्यांच्या त्या शूटिंगचा काही भाग असू शकतो, मला माहित नाही ते कशासाठी त्याने सांगितले, पण हा म्हणतो मी फटाके आणत नव्हतो किंवा मी पेट्रोल आणत नव्हतो, कारण तो सेफ्टीचा विषय होतो लहान मुलांच्या. आणि काहीच वेळात तो म्हणतो मला लेट झालं कारण मी फटाके आणत होतो. जरा पहा. त्याच्यानंतर सकाळी सकाळी मला रोहितचा एक मेसेज आला का येताना 5 लिटर पेट्रोल बॉटल आणि फटाके वगैरे घेऊन येतात. फटाके वगैरे लागणार होते. तुम्हाला रोहित आणायला लावलं आणि तुम्ही घेऊन गेले होते? नाही, मी घेऊन नाही गेलो, कारण की त्याच्या मागचं सर्वात इम्पॉर्टंट रिझन आहे की जेव्हा पण लहान मुलांचं शूटिंग असेल तर आम्ही कोणतीही इन्फ्लेमेबल गोष्ट घेऊन जात नाही, हे आमचं रूल आहे. आणि आम्ही कोणत्याही प्रकारची ज्वलंत वस्तू जी असते ती आम्ही प्रॉपर प्रोटेक्शनशिवाय करत नाही. म्हणून मग आम्ही, त्याचा मेसेज आला पण आम्ही नेलं नाही, कोणीच नेलं नाही. सगळं मटेरियल रोहितनं स्वतः आणलेलं होतं? नाही. मग त्याच्यानंतर आम्ही फ्लोअरवरती पोहोचल्यानंतर मला थोडासा लेट झाला, कारण की मी ते फटाके वगैरे शोधा, आणि पाऊस पण काल खूप जास्त चालू होता. कमी हे व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो. एकाच ठिकाणी एकाच वेळी झालेली ही मुलाखत 27 मिनिटांची, की आपल्या मुलाखतीत एवढे बदल का होतात. म्हणजे आपण जे बोलतो, ज्यावेळेस सत्य मांडतो त्यावेळेस ते लक्षात ठेवायची गरज नसते. बाकी समजणे वाले को इशारा काफी. मी पुढचा एक प्रसंग सांगतो. तो म्हणतो एका ठिकाणी खिडकीला तार होती, खिडकी बंद करण्यासाठी मला रोहित आर्या म्हणाला त्याला लॉक लाव. मी लॉक लावलं,
पण चावी त्याला दिली नाही. म्हणजे त्या लॉक मध्ये तो एक संशयाचं वातावरण सांगायचा प्रयत्न करतोय, पण मी चावी त्याला दिली नाही. मग रोहित आर्याने तुला तारेच्या जागी लॉक लावून चावी तुझ्याकडे ठेवण्यासाठी सांगितली असेल. म्हणजे एवढं जर सोपं असतं तर तुला त्याच्यात संशय कशासाठी? जर चावी त्याने तुझ्याकडे मागितलीच नाही तर तू एवढा संशय का तयार करतो? जरा पहा ना काय म्हणाला. हे झालं आणि मग मी एक बॅक साईडचा एक रूम होता, त्या ठिकाणी एक खिडकी होती, त्या खिडकीला लॉक लावायला लावलं होतं. तर त्या खिडकीला तार, मी अगोदर तारच लावलेली होती तिथे, मग लॉक लावायची काही गरज नव्हती, मॅन्डेटरी नाही आहे. तर तिकडे तार लावलेली होती. तर मग त्यांनी मला सांगितलं का ती तार काढत तिथे लॉक लाव, कारण की ते ओरिजिनल वाटलं पाहिजे. मी म्हटलं यार ठीक आहे, लॉक लावून टाकला, पण मी त्याची चावी त्याला दिली नाही. सगळं रोहित ज्या पद्धतीनं करत होता, तो जर खरंच एखादा सराईत अपराधी असता किंवा सराईत आणखी काही असता, टेररिस्ट जे तुमच्या भाषेत आहे, त्याने ती चावी स्वतःकडे घेतली असती ना, कदाचित त्याच्याकडेच ठेवली नसती. हा म्हणतो मी दिली नाही, जे काही असेल ते मला माहित नाही, या तपासाचा भाग आहे. आणखी एक प्रसंग सांगतो, ज्यात हा म्हणतो त्याने सर्वत्र सीसीटीव्ही इन्स्टॉल केले. बघा, सर्वत्र सीसीटीव्ही इन्स्टॉल केले आणि हे सीसीटीव्ही तो स्वतः आपल्या मोबाईलवर मॉनिटर करत होता. हे याने सांगायचा प्रयत्न केला. पुन्हा एक संशयाचं वातावरण. काय म्हणतोय पहा. आपण त्याच्या अगोदर हे सगळं नव्हतं कळलेलं, मग त्यांनी लॉक लावायला लावला मला बोलले का लॉकचा शॉट घ्यायचा आहे आपल्याला. तर माझं आणि आमचे जे आर्टवाले दादा आहेत, आमच्या दोघांचं बोलणं सुद्धा झालं का म्हटलं आपण जिथे शूटिंगचा पार्ट असतो आम्ही फेविक्विकनी सुद्धा लॉक चिटकवून टाकतो फक्त दाखवण्यापुरती. पण ह्या माणसाने 2 दिवस अगोदर तिथे वेल्डिंग करून घेतलं होतं दरवाजाला, स्टुडिओच्या. हो, आणि हे वेल्डिंग करून घेतलं त्यांनी दरवाजा. म्हटल्यानंतर आम्हाला आणि आम्ही सगळ्यांनी विचारलं, पण म्हटलं सर एकासाठी, ते बोलते राहू दे, पक्का असतं आणि स्टुडिओसाठी पण जास्त सेफ्टी होऊन जाईल, त्यांना गिफ्ट करून टाकू, कॅमेरा गिफ्ट करून टाकू. म्हटलं सीसीटीव्ही कॅमेरा, ते बोलले गिफ्ट करून टाकू. सीसीटीव्ही कॅमेरा लावायचे. त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजेस पाहिजेत. तर आम्ही त्यांना बोललो सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजेस पाहिजे असतील तर आपण गोप्रो म्हणून एक कॅमेरा असतो, म्हटलं गोप्रोनी आपण शॉट घेऊया. ते बोलले नाही मला नॅचरल पाहिजे सगळं, म्हणजे ओरिजिनल पाहिजे सगळं. म्हटलं मग ठीक आहे, ओरिजिनल पाहिजे. तर मग आम्ही सीसीटीव्हीवाल्याला शोधलं आणि मग सीसीटीव्ही इन्स्टॉल करून घेतले. त्यांनी जिथे जिथे पाहिजे ते त्यांना स्वतः सीसीटीव्ही स्टुडिओमध्ये लावून घेतले नव्यानं. हो, त्यांनी जे कंपनीचे जे सीसीटीव्ही कॅमेरे होते ते तसेच होते आणि नवीन त्यांनी ॲडिशनल इन्स्टॉलमेंट. त्यानंतर त्याच इंटरव्ह्यू मध्ये हा म्हणतो की हा स्वतःच सीसीटीव्ही फोडत होता. मग स्वतःच लावले सीसीटीव्ही हा रोहित आर्या स्वतःच का फोडत होता हे मात्र कळायला कुठलाही मार्ग उरला नाही. त्याच व्हिडिओमध्ये, बरं असं नाही की दुसऱ्या दिवशीचं, त्याच वेळेत थोड्या वेळाने म्हणतो की ते सीसीटीव्ही माझ्या समोरच काही फोडले. बघा काय म्हणाला. मी म्हटलं ठीक आहे, मग बोलून घ्या म्हटलं. मग तोपर्यंत खाली येऊन मग मी माझी दुसरी कामं करत बसलो, पोरं वरती बसलेली होती. म्हणजे हे सगळं नंतर ते लॅपटॉपची बॅग मागायला सुरू झाली ती एक बाई. मग त्याच्यानंतर मग हे सगळं कार्यक्रम सुरू झाला. आणि मग नंतर एक एक बघायला गेलो तर 1-2 कॅमेऱ्याचे तर त्यांनी तर वरचा 1-2 कॅमेरा तर माझ्यासमोरच तोडले आणि बाकीचे कधी त्यांनी न कळत काढलेले होते, काही काही माझ्यासमोर सुद्धा काढलं त्यांनी. मग जेव्हा हे सगळं सुरू झालं त्यावेळेस खालचे जिथे जिथे तो नव्हता तिकडे तिकडे त्यांनी अगोदर काढून ठेवलेलं होतं किंवा काही मी काम करत असताना कळलं नाही. पण ज्यावेळेस ते ज्या जागेवरती मुलांना त्यांनी 4 मुलांना जिथे अडकवून ठेवलेलं होतं त्या ठिकाणी कॅमेरा माझ्यासमोर तोडला त्यांनी. आणि मग त्याच्यानंतर स्टुडिओचा जो कॅमेरा होता त्या स्टुडिओच्या कॅमेऱ्यामध्ये जाऊन मला वाटलं रिषभ बघेल, कारण की त्याच्या जागेवरती हे सगळं सिच्युएशन चालू आहे. सराईत गुन्हेगाराने, म्हणजे आपण याला सराईत गुन्हेगार टेररिस्ट जर म्हणत असू, म्हणजे वेळ जात नव्हता म्हणून ते सीसीटीव्ही लावले होते का? बरं, त्याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आतमध्ये नेमकं काय घडलं असेल ना हे सारं कळू शकलं असतं. बरं लक्षात घ्या, टेक्निकल भाग तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस सीसीटीव्ही एखाद्या ठिकाणी इन्स्टॉल असतो त्या कंपनीला सांगून तिकडच्या सीसीटीव्हीचं आपण ते दुसऱ्या, म्हणजे आतमध्ये जर प्रशासनाला ते पाहायचं असेल नेमकं आतमध्ये काय चाललंय तर ती कंपनी तुम्हाला मदत करू शकते. आतमध्ये लागलेल्या सीसीटीव्हीचे जरुरी नाही की फक्त रोहित आर्याच पाहू शकतो, प्रशासन सुद्धा पाहू शकतं. त्या क्षणाला ते त्या गोष्टी ते उपलब्ध करून देऊ शकतात आतमध्ये लाईव्ह काय चालू आहे. मग मला सांगा, हे सीसीटीव्ही वगैरे हे सगळं त्याने फोडण्यासाठी लावले असतील का? मला माहित नाही. हे सगळं संशयाचं जे वातावरण, अगदी अशी ही मनगणन काय ते रचलं जातं, या सगळ्यामध्ये बारीक तपास व्हायला हवा. पोलीस प्रशासनाकडनं याचा बारीक तपास व्हायला हवा. मी तुम्हाला आणखी एक प्रसंग दाखवतो याच व्हिडिओतला. कारण मी बघा, मी त्या आजीचं, कुठली तरी एक आजी आहे काय पाटणकर वगैरे काहीतरी ती आजी आहे, तिचं सुद्धा मी तो व्हिडिओ पाहिला. पण आता मला त्याच्यावर जायचं नाही. ते लहान मुलीची काही वक्तव्य आहेत त्याच्यावरही जायचं नाही. कित्येक लहान मुलांची वक्तव्य आलेत, त्याच्यावर जर बोललं गेलं तर मग ती बात बहुत दूर तक जायगी. त्यामुळे मी एकाच व्हिडिओवर राहतो. ह्या ज्या माणसाने त्यासोबत 13 वर्ष घालवली त्याच्याच व्हिडिओवर राहतो. ह्या माणसाचा हात असा गळ्यामध्ये आहे. हा गळ्यातला हात अचानक काही प्रसंगांमध्ये
इतका असा वरपर्यंत जातो, म्हणजे इथपर्यंत तो हात वर खेचतो, म्हणजे दुखावलेला हात इतका वरपर्यंत अजून त्रास होऊ शकतो त्याच्यातनं. एवढा हात वर घेऊ नये, जरा पहा ना. कोणीच इथे आजूबाजूला बघायचं नाही, नुसतं पळत सुटा. म्हटलं खाली स्टुडिओमध्ये घुसा आणि स्वतःला लॉक करून घ्या, जोपर्यंत माझा आवाज येत नाही तोपर्यंत स्टुडिओ उघडायचा नाही. मग तसं मी सगळे पोरं आजींना घेतलं, म्हटलं आजी स्लो आहे, म्हटलं त्यांना अगोदर आजींना काढायला गेलो. पुढे तर आजींनी येऊन ते काचीचा दरवाजा ते जो ऑलरेडी फुटलेला होता तो धरायला गेली, तो त्याचा कॉर्नर त्यांच्या डोक्याला वगैरे लागला. तर मी ती काच धरून ठेवली. पाटणकर का कोण आजी आहेत त्या ज्या आजी होत्या ती काच धरून ठेवली आणि ती काच धरेपर्यंत मी बघितलं एक बारकी पोरगी मागे होती. तर मी हे बाकीचे सगळे धरले, ती बारकी पोरगी. आणि त्यानंतर म्हणजे हे हात वर घेतल्यानंतर त्यानंतर याच व्यक्तीचं मी रडणं सुद्धा पाहिलं त्या व्हिडिओमध्ये. मला सारं काही एक वेगळाच कसला तरी भास होता. मी आता एन्काउंटर केला, हा राईट आहे का रॉंग आहे हे मला नाही माहिती, पण मला एवढंच माहिती आहे मुलांची सेफ्टी, मुलांचा जीव वाचवण्यासाठी मी पोलिसांना मदत करू शकलो आणि मी यशस्वी ठरलो. तर याचंच एक आहे, एखादा माणूस जातो त्याचं गिल्ट असतं थोडंसं, पण इट्स ओके. हे सगळं ट्रॉमाटाईज होतं. माझ्यासारख्या माणसाला जर त्रास होऊ शकतो तर त्या लहान लहान पोरांना किती त्रास होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा. हा प्रॉब्लेम होता माझा आणि मला त्याच गोष्टीचा त्रास झाला जास्त. का ते पिल्लं 4-5 दिवसापासून माझ्याबरोबर कंटिन्यू अंगा खांद्यावर खेळत आहेत. थोडंसं काय लागलं का माझ्याजवळ येत आहेत, दादा दादा सर सर करत माझं. तर मग त्यांच्या सेफ्टीच्या पुढे मला काहीच नाही आहे. म्हणून मग मी त्या ठिकाणी लागलं जरी होतं, रक्त भंबाळ झालं, सगळं रक्त पडलेलं होतं माझं तिथे, पण मी कोणाला काही बोललो नाही. म्हटलं फक ऑफ, म्हटलं करायचं आहे, बस करायचं आहे म्हणजे करायचं, म्हटलं घुसलो. मग ते सगळेजण खाली घेऊन आलं. असं सगळं ते ओव्हरऑल सिच्युएशन होतं. ही जी तयारी सगळी केली, मला कुठतरी या सगळ्यामध्ये खरंच एक पारदर्शक तपास व्हावा आणि याच्यासाठी खरं तर एखादी SIT व्हावी. किती होईल नाही होईल मला माहित नाही, शासन याच्यासाठी SIT लावेल का तेही माहित नाही. पण हे प्रकरण आलं आणि विरून गेलं, पण हे तितकं सोपं प्रकरण नाहीये. या प्रकरणाला खरं तर SIT लागणं फार गरजेचं आहे. पोलिसांकडनं याचा निष्पक्ष आणि पारदर्शी तपास होणं फार गरजेचं आहे. खरंच या सगळ्या चला त्याने भरपूर अपराध केले, एवढी मुलं ओलीस धरून त्याने लाख अपराध केले. पण ज्या वेळेस तुम्हाला आणखी एक प्रसंग दाखवतो, ह्याच व्यक्तीच्या व्हिडिओतला एक प्रसंग दाखवतो, ज्या वेळेस हा व्यक्ती म्हणत होता आम्ही शेवटच्या मुलाला सुद्धा आम्ही सोडवलं. बरं, शेवटच्या मुलाला घेऊन आम्ही खाली आलो आणि त्यानंतर मला ते गोळ्यांचे आवाज आले. मी तुम्हाला तोही व्हिडिओ दाखवतो. गोळ्यांचे आवाज आले. मग जर शेवटचा मुलगा खाली, आणि ह्याने हेही सांगितलं त्या व्हिडिओमध्ये की आम्ही खात्री करण्यासाठी मी पुन्हा वर गेलो होतो की तिथे अजून कोणी सुटलं तर नाही ना, कोणी पेंडिंग, हा पेंडिंग शब्द त्याने वापरला. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. मग जर पेंडिंग कोणी, हे खात्री करण्यासाठी जर हे वर जातात म्हणजे वरती मुलं आता नाहीयेत असं आपण एक ठरवून चालू आहेत. मग जर पेंडिंग वरती कोणी मुलं नाहीयेत, त्याच्या हातामध्ये कोणी जर ओलीस नाही, तर मग त्यावेळेस गोळ्या झाडल्या गेल्या का, हा माझा एक प्रश्न आहे. अनेक प्रश्न आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ज्यावेळेस त्याला पकडण्याची सुद्धा एक परिस्थिती तयार झाली होती, त्याच्या हातामध्ये काही म्हणजे वेपन तसं नाहीये किंवा तशी परिस्थिती सुद्धा नाहीये की त्याच्याकडनं कुणाला काही इजा, मग त्यावेळेस त्याच्या पायाला, हाताला किंवा इतर कुठल्या भागाला ज्याद्वारे आपण त्याला जिवंत पकडू शकू अशा प्रकारची परिस्थिती असताना त्याच्या छातीत जवळून गोळ्या घातल्या गेल्या, असं मी ते नितीन सातपुते ऍडव्होकेट वकिलांचं एक स्टेटमेंट मी पाहिलं. मी तुम्हाला तेही दाखवेल, पण तत्पूर्वी ह्याच मुलाचा, रोहन आहिरेचा हा व्हिडिओ पहा. धरेपर्यंत मी बघितलं एक बारकी पोरगी मागे होती. तर मी हे बाकीचे सगळे धरले, ती बारकी पोरगी कडेवर घेतली आणि मी पळत अगोदर सर्वात पहिले खाली पोचलो आणि बघितलं थोडासा ग्रिल उघडा होता, कोणीतरी खालून फोर्स करत होता, तर ग्रिल उघडा होता. ते मी ती बारकी पोरगी पुश केली बाहेर अगोदर आणि पुश केली आणि म्हटलं आता अजून पटकन पळतो, वरती कोण पेंडिंग आहे का बघायला. वरती जसं गेलो तसं मला तर ठाप 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 आवाज आला, फायरिंगचा आवाज आला. हा किती गोळ्यांचा आवाज होता, काही ऐकू आलं होतं? एवढं बेजार नाही माहिती मला, म्हणजे असं ती मोमेंट. मध्ये जेव्हा पोलीस बाथरूमच्या खिडकीमधून आतमध्ये आले, त्यांनी जेव्हा हॉलमध्ये प्रवेश केला, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करत होतात, पोलीस कशा पद्धतीने आतमध्ये येत होते त्यावेळेला? मला त्यांनी अगोदर खाली सांगितलेलं होतं का आम्ही फर्स्ट फ्लोअरच्या बाथरूममधून घुसायचा प्रयत्न करतोय, तर तू पोरांना थोडंसं सेफ ठेवायचा प्रयत्न. किती पोलिसांचा? मला एवढं नाही माहिती, खरंच नाही माहिती. पण ते मला इकडनं सगळी पोलीस टीम जी होती ती मला खिडकीपासून सगळी कोऑर्डिनेट करत होती कंटिन्युअस. आणि मग ते मला बोलले का तू बिलकुल हे नको होऊस, आम्ही प्रोसेस सुरू करून टाकलेली आहे, तू थोडंसं वरती जाऊन तिकडे पोरांच्या. मग मी तो काय करेल काय नाही याचा न विचार करता मी त्याच्या हातामध्ये तो रॉड पण होता, मोठा असा रॉड होता आणि एका हातामध्ये ती पिस्टल का काय जे काय होतं ते होतं.
तसंच वरती पळत पळत गेलो, पोरांना सगळ्यांना गोळा केला आणि आम्ही सगळे खाली आलो आणि एक 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 उरलंय की नाही काय मला, कारण की ते बघण्यासाठी मी वरती चढलो तर तेवढ्यामध्ये मला ते ब्लास्ट होण्यासारखा आवाज आला आणि मग मी घाबरलो तिथे. यानंतर मी तुम्हाला ऍडव्होकेट नितीन सातपुते यांनी या सगळ्याबद्दल कसा संशय व्यक्त केलेला आहे तो सुद्धा तुम्हा सर्वांसमोर दाखवण्याचा प्रयत्न करतो. पहा. त्याला मारलं आम्ही, त्याच्याबरोबर जे कोण आहे त्यालाही शोधून काढू, त्याला मारू, आम्ही त्याला योग्य शिक्षा दिली. म्हणजे तुम्ही न्यायालयाचं काम तुम्ही करता, त्याला शिक्षा द्यायचं, फाशी द्यायचं. उद्या रस्त्यावर मग ठेवा इथे फाशीचं एक स्टँड बनवा इकडे आणि प्रत्येकाला इकडेच फाशी द्या. हे क्रिमिनल्स इन युनिफॉर्म. त्यामुळे हे सरकारचे जे आता आहेत त्यांचे आका आपल्या अधिकाऱ्याच्या मार्फत हे सगळं कृत्य करून घेतात. हे काय करतायत, आपल्या विरोधाच्या काय जे गोष्टी असेल जर कोणाकडे असेल ते पोलिसांच्या मार्फत हे साफ करतात. हे काल मुंबईमध्ये पवईत एका स्टुडिओमध्ये 15 मुलांना ओलीस धरून रोहित आर्या या नावाच्या व्यक्तीनं एक व्हिडिओ समोर आणला होता आणि त्यात त्याची मागणी होती. त्याचे पैसे थकलेत असा आरोप करून काही लोकांशी त्याला बोलायचं होतं. त्यानंतर नाट्यमय पद्धतीनं पोलिसांनी या रोहित आर्याच्या तावडीतनं त्या 15 मुलांना आणि 20 इतर लोकांना सुटका केली. पण रोहित आर्या त्यात मारला गेला. ॲडव्होकेट नितीन सातपुते यांचा असा आरोप आहे ते म्हणजे की हे एन्काउंटर नाही तर ते फेक एन्काउंटर आहे. ॲडव्होकेट नितीन सातपुते यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. सर, सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे फेक एन्काउंटर आहे असं का वाटतं? असं आहे, आपल्या आपल्या भारतीय कायद्यामध्ये आणि संविधानामध्ये आणि आपला जो देशाचा जो आपला कायद्याचं जे तत्त्व असतं की कोणालाही मारू नये, त्याला शिक्षा द्यावी जी काय असेल ते. त्याला फेक एन्काउंटर करायला काय झालं होतं, जर त्यांनी किडनॅप केलं होतं, त्या मुलांना जर ओलीस ठेवलं होतं, पोलिसांनी गुन्हा दाखल करायचा होता, त्याला अटक करायची होती आणि कायद्याने त्याला जी काही शिक्षा त्याला मिळेल ती शिक्षा त्याला द्यायची होती. पोलिसांनी कानून हातमेल या बोलतो ना आपण, कायदा हातात घेतला आणि त्याला ती शिक्षा कोर्टाचं न्यायालयाचं काम स्वतःच्या हातामध्ये घेतलं. आपण असं कसं समर्थन करू शकतो की त्याने जर त्याला किडनॅप केलं म्हणून पोलिसांनी त्याचा खून केला, उद्या दुसरं कुणीतरी काहीतरी करेल मग पोलिसमध्ये ह्याला मारा, ह्याला फाशी द्या. म्हणजे कोर्टाचं न्यायालयाचं काम पोलिसांनी करू नये, न्यायालयाचं काम न्यायालयाने करावं, पोलिसांनी पोलिसांचं काम करावं. आणि ती जी वेळ तशी होती का की बाबा त्याला एन्काउंटरमध्ये मारायची, हा एन्काउंटर नाही, ही हत्या होती. एन्काउंटर करण्याकरता तुम्ही आता पत्रकार आहात, तुम्हालाही माहिती असेल, क्रॉस फायरिंग, टेररिझम जेव्हा असतं किंवा गँगस्टर असतात, जेव्हा त्या ठिकाणी दोन्ही बाजूने गोळ्या चालल्या जातात किंवा अशी परिस्थिती असते स्वतःला कसं वाचवायचं, तशा परिस्थितीमध्ये जो फायरिंग झाला आणि गोळी लागली तर त्याला एक एन्काउंटर म्हणतात की बाबा लागली चकमक, त्याला चकमक म्हणतात त्याला. ह्याच्यामध्ये कोणती चकमक आली, एकटा व्यक्ती तो आतमध्ये होता, त्याकडे कोणते हत्यार नव्हतं, कोणताही तो एक साधा मराठी माणूस होता जो सरकारबरोबर बसून त्या सरकारची कामं केलेली आहेत, त्याची बिलं त्यांच्याकडे पेंडिंग होती आणि मागच्या काही दिवसापासून महिन्यापासून सरकारकडे तो याचना करतो की माझी पैसे मला द्या. तो आत्महत्येचा प्रयत्न करतोय, तो उपोषण करून तो बेशुद्ध होतोय, तो हॉस्पिटलला ॲडमिट होतोय, आंदोलन करतोय, बऱ्याचशा गोष्टी करतोय, पण सरकार त्याचे पैसे देत नाही. जेव्हा त्याला असं वाटलं की बा आत्महत्या करून काही मिळणार नाही, त्या डोक्यात हे सगळं पाहत असताना बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचा मदारी चित्रपट हा डोळ्यासमोरून तरळून गेला. अनेक प्रसंग जुळतात या इरफान खानच्या मदारी चित्रपटाचे, अनेक प्रसंग या रोहित आर्या प्रकरणाशी आणि त्यात झालेल्या त्या प्रसंगांशी जुळतात. कसा योगायोग तुम्हीच पहा. आता बघा ना, म्हणजे मगाशी जसं ते ऍडव्होकेट सातपुते म्हणाले, ज्यावेळेस एन्काउंटर होतो त्यावेळेस क्रॉस फायर सुद्धा होत असतात, समोरून सुद्धा फायरिंग होत असते. तसं काहीच घडलं नाही. या माणसाकडे छर्र्याची गन आहे, हे पोलिसांनीच मला वाटतं नंतर सांगितलं असं सातपुते म्हणाले. छर्र्याची गन, त्या छर्र्याच्या गनने किंवा त्या एअर गनने काही असं वेपन नाही, त्याला वेपन कन्सिडर करता येत नाही, ते वेपन मानलं जात नाही. मग एवढं सगळं असताना आणि एवढे अभ्यासू ते ऑफिसर्स असताना, म्हणजे अभ्यासू म्हणताना मला असं सांगायचंय, मला यासाठी मी अभ्यासू हा शब्द वापरतो, कारण समोरच्या हातात जी गन आहे ती नेमकी कुठली आहे याचा तुम्हा आम्हा सर्वसामान्य तेवढा अभ्यास नसेल, पण पोलिसांना त्याचा अभ्यास असतो की ही गन नेमकी कुठली आहे. त्यांना माहिती असतं ही गन आहे, एअर गन आहे, छर्र्याची गन आहे, जे काही असेल, कुठल्या प्रकारची खेळण्यातली गन आहे, काय आहे त्याला माहिती असतं. किंबहुना ज्या ऑफिसर्स कडनं ती फायरिंग झाली ते ऑफिसर ही निष्णात ऑफिसर होते, म्हणजे नेमबाज म्हणता येईल. मग नेमबाज ऑफिसर कडनं अशा वेळेस, ज्यावेळेस तिथे ओलीस धरण्यासाठी मुलंही नसतील, अशा वेळेस पायावर, हातावर, तुम्हाला माहिती असेल बदलापूर प्रकरणात सुद्धा कोर्टाने ताशेरे ओढले होते की थेट माथ्यामध्ये गोळी घातली गेली. मग त्यावेळेस त्या बदलापूर प्रकरणातल्या त्या आरोपीकडे काही माहिती होती का, त्याचे काही धागेदोरे होते का, आणखी कोण याच्यातनं अडचणीत येणार होतं का,
या गोष्टी जागेवर संपवल्या. ही एन्काउंटर ही जी पद्धत होती ना, ती त्या काळामध्ये मुंबईतला अंडरवर्ल्ड संपवण्यापर्यंत ठीक होती 91, 92, 93 साली. पण आता हे जे आपल्या सवडीच्या गोष्टी घडून आणण्यासाठी जर अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील, याचा तपास व्हावा. पण अशा गोष्टी काही घडत असतील तर त्याचा सुद्धा तपास व्हावा, निष्पक्ष तपास व्हावा. आज बघा, कुठलीही क्रॉस फायर झाली नाही, बुलेट कुठे आहेत, समजा झाली असेल तर बुलेट कुठे आहेत माहिती नाही, ते त्या माणसाची बिलं पेंडिंग होती. हे आपण कित्येक जणांकडनं ऐकलं, कित्येक मीडियावर ऐकलं. तो आंदोलन करत होता, उपोषण करत होता, त्याची प्रकृती खालावली होती. ज्यावेळेस त्याचा शेवटचा तो व्हिडिओ आला त्याही वेळेस त्याची चेहरा बघा त्याचा. तो म्हणत होता की मला बोलायचंय, मला क्रॉस क्वेश्चन्स असतील तर क्रॉस क्वेश्चन्स घ्यायचे. या सगळ्या गोष्टी बोलणारा माणूस हा मनोरुग्ण आहे. आणि मग मनोरुग्ण हा एवढ्या शासकीय योजनांवर काम करतो, कित्येक कोटींची त्याची जी बिलं असतील, माहित नाही त्याला नेमकं कुठल्या मंत्र्याशी बोलायचं होतं हेही मीडियावर तुम्हा सर्वांना माहिती आहे. कुठल्या मंत्र्याकडनं त्याचं काही येणं पेंडिंग होतं का, किंवा काही व्यवहार बाकी होते का, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा इतिहास सगळा पाहिला जावा. कुठली काही गुपितं कुठल्या मंत्र्यांची त्याच्याकडे होती का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाव्यात. एवढंच आमचं साधंसं म्हणणं आहे. बाकी हे प्रकरण पुढे 2-3 दिवस अजून मीडियामध्ये चर्चेला जाईल. त्यानंतर हे सारं शांत होईल. यातून खरंच काय निष्पन्न होईल माहित नाही. पण हा व्यवस्थेचा बळी पडलाय ना. जर त्याची काही मागण्या होत्या, त्याचं काही उपोषण तो करत होता, त्या गोष्टी जर तेव्हाच निस्तरल्या गेल्या असत्या, त्याच्यावर तेव्हाच मार्ग काढले गेले असते, ह्याही प्रकरणापर्यंत ते पोहोचलं सुद्धा नसतं. हा एक मराठी तरुण होता, हा कोणी आतंकवादी नव्हता. याने त्या टोकापर्यंत हा का पोहोचला, त्याची मानसिक स्थिती तिथपर्यंत का गेली, याचा सुद्धा समाज म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा विचार करणार आहोत का, हा एक साधा प्रश्न. आणि जसं मगाशी म्हणालो, त्याची तिसरी चूक नेमकी काय झाली. पहिली, मुलांना ओलीस धरलं गेलं, ती सगळ्यात पहिली आणि घोर चूक होती. ज्यांचा ह्या सगळ्याशी काही संबंध नाही अशा मुलांना ओलीस धरणं ही घोर चूक होती. दुसरी गोष्ट, पोलिसांना किंवा सरकारला अशा प्रकारे व्हिडिओ बनवून दाखवून धमकावणं किंवा त्यांना ओलीस धरणं, सरकारला वेठीस धरणं, ओलीस धरण्यापेक्षा वेठीस धरणं, ही दुसरी घोडचूक. पण तिसरी घोडचूक काय होती हे तुम्ही ठरवावं आणि सांगावं कमेंटमध्ये. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या.